अशी सेटिंग आहे ना, मी उन्हाळ्याच्या काळात फार कमी पाहिली. ते कॅमेरामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या काळ्या दिसतील. ह्या काळ्यासुद्धा अशा सेट झालेल्या आहे. या नमस्कार शेतकरी बांधवांनो. आत्ता दुपारचे 12 वाजलेत. म्हणजे कम्प्लीट माझ्या माथ्यावर सूर्य आहे आणि आपण सचिन भाऊच्या कारल्याच्या प्लॉटमध्ये आहोत. 12 वाजता कारल्याचा काटा एकदम टोचू राहिला आहे हाताला. सचिन भाऊनं औषध शोधून आणलं आहे. तर फवारा घेऊन त्यांचा 15-3 वारा झाली. त्यानंतर मी 2-3 चक्कर आलोही. पण आज खरंच व्हिडिओ बनवावा असा वाटला म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे मी. सचिन भाऊने रेकॉर्ड केलं आहे मार्केटमध्ये. 80 जाळ्या घेऊन गेल्या वर्षी 10 जाळ्या लिलावला राहत्या. 70 जाळ्या डायरेक्ट जे व्यापारी आहे दुकानवाले ते घेऊन जातात. सचिन भाऊला आपण एकदा अनुभव विचारू. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ. काय औषध आहे ते प्लॅन्टोनिक्स. आणि कुठं मिळालं ते मी फेसबुकवर बघितलं. सचिन भाऊला आहे ना ऑर्डर फेसबुकवर जास्त ॲक्टिव्ह राहते. ते मला म्हणे भाऊ असं औषध मी मागवलं. तर आपल्याला वाटलं नॉर्मल असेल पण मग खरंच जादू आहे. काय वाटली तुम्हाला जादू? नाही, हे औषध मारल्यानंतर कारल्याला कलर एकदम कलर आला. आणि ते जे काटे ते एकदम कडक आणि कारल्याची जी शायनिंग एकदम पूर्ण कारले एकदम शायनिंग कारल्याच्या याला पूर्ण शायनिंग आली. तुम्ही ना एवढ्या उन्हामध्ये सेटिंग बघू शकतो आपण. इतकी जबरदस्त सेटिंग आहे. आणि नवीन शेंड्यामध्ये पूर्ण सेटिंग चालू. व्यापाऱ्याची नेमकी काय प्रतिक्रिया राहते? म्हणजे तुम्ही अख्खे भाऊ लिलाव थांबतेच नाही कारले अख्खे उचलून. काय होतंय का व्यापारी काय करतोय का जे दुकानदार दुकानावाले जे व्यापारी ते कारल्याला जे शायनिंग असल्यामुळं ते सर्व माल 5-5, 10-10 जाळ्या सगळे असे व्यापारी घेऊन जात आहे. तर फरक काय लोकांच्या कारल्या? याला जो कलर आहे कलर कारल्याला आणि कडकपणा आहे एकदम काटे एकदम असे कडक लागत आहे. कारलं सुकत नाही आणि उन्हाचे तोडले तरी असं एकदम माल कडक राहतोय. विक्रीत काय फरक पडतोय? 50 रुपये जाळी मागे फरक पडतोय डायरेक्ट. हो. म्हणजे काल माल वाटतं 500+ विकेले. हो, 530 रुपये झाले होते काल. आणि बाकीचे पावणे 500, 450, 500 पर्यंत झाले होते. हाच फरक मला 2-3 शेतकऱ्यांनी सांगितलं सचिन भाऊच्या कारल्याचा. म्हणून आपण आलो. इतकं कडक की अजूनही एवढं दुपारी आणि सेटिंग पाहू शकतो आपण. या प्रत्येक याच्यामध्ये सेटिंग आहे. आणि औषध ज्यांच्याकडून आपण सचिन भाऊन मागवलं ते पण इथं हजर आहे. नमस्ते. नमस्ते. फेसबुकच्या माध्यमातून सचिन भाऊंनी औषध मागवलं आणि कुरिअर मार्फत त्यांना मी पोच केलं आणि त्यांनी स्प्रे घेतला. आज 12 तोडे झाले. विशेष म्हणजे आज बरोबर ना 12 तोडे झाले. आणि आज दुसरा स्प्रेचं नियोजन आहे. एकच स्प्रे झालाय आणि एका स्प्रेमध्ये एवढा रिझल्ट आहे. हा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे बघा ना पावसाळ्यासारखी सर्व पत्ती एकदम ग्रीनरी. एवढे दुपारचे 12 वाजले. आम्हाला प्रत्येक पानाच्या पाठीमागे कळी आणि ती सेटिंग आहे. पिवळी जी कळी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही. बघा एकदम भारी कळी आहे आणि अति एवढ्या कडक उन्हात आम्हाला दोघायला घाम आलाय. परंतु तुम्हाला प्लॉट पावसाळ्यासारखा बघायला मिळेल. ही जी कळी आहे तुमचं औषध आहे काल चालतं. हे बघा ना हे ज्या कळ्या आहे कारल्यातला रिझल्ट आहे ना. या कळीचा स्ट्रोक दाखवा. ही कळी कारल्यात ऑब्झर्वेशन माझं खूप झालंय. 3-4 चक्कर झाले माझे. तर नेमकं कशा करायचं तर अजून टोमॅटो मध्ये पण तुम्हाला हा मिरॅकल पाहायला मिळेल. मी जिथे औषध जाते तिथे प्रत्येकाला सांगतो की 2 सऱ्या आवर्जून सोडा. म्हणजे जो तुम्हाला 8 दिवसाचा फरक जाणवेल तर डायरेक्ट तो डबलचा फरक जाणवेल. त्या झाडांचा जे स्प्रे केलाय त्याचा आणि नाही केलाय त्याचा. कांद्याचं पण आम्ही चालू वर्षी एवढी थंडी कमी असताना आणि विपरीत वातावरण असतानाही कांद्याचं ॲव्हरेज आम्ही 200-250 क्विंटल पर्यंत कांद्याचं ॲव्हरेज काढलंय. टोमॅटोमध्येही मागच्या पावसाळ्यात ज्यांनी वापरलं त्यांनी रेकॉर्ड ब्रेक टोमॅटोचं ॲव्हरेज काढलं आणि शेवटपर्यंत माल एक्सपोर्ट गेला. एकदम 1 नंबर क्वालिटी शेवटपर्यंत राहिली आणि शेवटपर्यंत एक्सपोर्ट माल गेला. तर प्रत्येक पिकाला प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा वापरून बघायला पाहिजे. कारण हे साधं औषध नाही आहे.
हे पेटेंट केलेलं औषध आहे आणि हे एनर्जी बुस्टर आहे. याची संकल्पना वेगळी आहे. संकल्पना अशी आहे की हे फवारणी केल्यावरती पिकाची भूक वाढते. त्याच्या आधी फवारणीच्या आधी भरपूर पाणी द्यावं लागतं आणि ह्या कडक उन्हाळा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पण लगेच पाणी देऊन घ्यावं लागतं. मग तिथून पुढे दिवसाआड तुम्ही पाणी देऊ शकता. आता हे जर कोणाला घ्यायचं असेल तर याला काय पद्धत आहे? याला पद्धत अशी की स्क्रीनवर नंबर द्या तुम्ही. हा नंबर देऊन टाकू त्यावर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून Contact त्यांचे करा. बरेच प्रतिनिधी आहे, हा. ते तुम्हाला औषध पोच हा. करते. जे काय आपले प्रतिनिधी जागोजागी गावोगावी आपण नेमतोय तर त्या प्रतिनिधीकडे तुम्हाला मिळेल आणि तिथून माहिती पण मिळेल. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांनाच प्रतिनिधी नेमता की दुकानदारांना? शेतकऱ्यांनाच प्रतिनिधी नेमतोय. ओके. कारण शेतकऱ्यांसाठीच आपण ही फार्मर प्रोड्युसर कंपनी उभी केली आहे आणि त्यात आपण फ्रूट ग्रेड आणि व्हेजिटेबल ग्रेड हे 2 प्रकारचे औषधं आणलेत. अजून आपण पुढे असेच चमत्कारिक औषधं आणणार आहोत, निवडक आणणार आहोत आणि जेणेकरून शेतकऱ्याचा 1-1 रुपयाचा म्हणजे थोडक्यात जे खरेदी केलंय प्रोडक्ट त्याचा योग्य वापर होईल. म्हणजे ज्याच्याकरता पैसा खर्च करतो शेतकरी त्याचा योग्य रिझल्ट मिळेल असेच प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना पुरवणार आहोत. आणि त्याच्यासाठीच आपण फार्मर प्रोड्युसरच्या अंतर्गत आपण प्रत्येक गावामध्ये 1-1 डीलर नेमतोय. तर आणि शेतकरी डीलर. धन्यवाद. शक्य तुम्ही असं औषधांचा व्हिडिओ करतच नाही, फार पहिल्यांदाच केलाय. म्हणजे केले पण मग फार रेअरली करतो. पण मग खरंच जाते तुम्ही कारल्याचा प्लॉट पावसाळ्यापेक्षा जास्त सेटिंग तुम्ही बघू शकता. मागे सर कारले प्लॉट. तर नक्कीच दिलेल्या स्क्रीनवर नंबर फोन करून तुम्ही हे औषध याचा वापरायला काय हरकत नाही. आणि ह्या 3 काय सेट होऊ नये आपण बघू शकतो काय पुढे. धन्यवाद. हे बघा इथं बघू शकतो आपण पूर्ण गोळा झालेलो होतो व्हायरसनी, पण नंतर जो शेंडा निघालाय तो एकदम चांगला निघालाय. हे बघा म्हणजे फरक असा आहे की इथे ना एकदम पियर बारीक पडले एवढं आणि इकडं डायरेक्ट पियर लांब निघालं. आणि इथं या पानं गोळा आणि इथला शेंडा आहे बघा कसं निघाला, लांब पेऱ्याचा निघालाय आणि पुढं लगेच कळी. तर व्हायरसवर तुम्हाला चाचमध्ये का थोडा चांगलाच रिझल्ट दिला? व्हायरस चांगला म्हणजे ओके. हे बघा पुढे आता लगेच सेटिंग व्हायला लागले आणि नाही असं आहे एखादी अर्धी कळी आहे पिवळी त्यात काय वाद नाही. पण मग हा विषय फार शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक पाहण्यासारखा आहे. इथे एकदम हे पान पिवळं झालं आहे आणि हा एकदम फ्रेश शेंडा काढ. म्हणजे व्हायरसच्या झाडाला ओके करून जो शेंडा चालतोय त्याला लगेच पुढे सेटिंग पण इतकी जबरदस्त आहे. आणि ह्या कळ्या तुम्ही बघू शकता. हे बघा कळीचा स्ट्रोक बघा, पाठीमागे तर व्हायरस आहे आणि पुढं कळीचा स्ट्रोक एकदम बारीक. म्हणजे त्याच्यानंतर जी सेटिंग झाली ती थोड्याशा कळ्या थोड्या आहे वाकड्या, कारण पाठीमागे लगेच व्हायरस आहे. परंतु जो शेंडा पुढे जसा पुढे चालला तसं निवळत गेलं, त्याचं कांड्यातलं अंतर वाढत गेलं आणि नंतर ही प्रत्येकाच्यात कळी इथे इथे आणि पाठीमागे व्हायरस आहे. तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. फक्त प्लॅन्टोनिक्स व्हेजिटेबल हे जे पेटेंटेड प्रोडक्ट आहे इथेच तुम्हाला पाहायला मिळेल. पाठीमागे पूर्ण व्हायरस आणि पुढे असं निवळतं आहे की हे बघा हे लगेच आपलं कांड आहे. थोडंसं कांड लांब पडायला सुरुवात झालं, थोडी कळी पण सुधारली आणि जास्त कांड लांब पडून इथं पूर्ण एकदम नव्या वेलासारखी कळी, एकदम भारी कळ्या दिसत आहे. कळीचा स्ट्रोक एकदम जबरदस्त आहे आणि शेंडा पण भारी गोंधळला आहे आणि पाठीमागं व्हायरस. धन्यवाद.